श्री स्वामी समर्थ मित्रांनो, यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग. खिचडी नाही तर करा या वस्तूचे दान. मकर संक्रांतीला अनेक जण तांदळाची व बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिधा देतात. यंदा मात्र त्या बदल्यात काय करावं लागणार आहे? मकर संक्रांत म्हटले की तीळ, गूळ आणि खिचडीच्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व असते. मात्र यंदा 14 जानेवारी 2026 रोजी एक विशेष धार्मिक पेच निर्माण झाला आहे. या दिवशी मकर संक्रांतीसोबतच षटतिला एकादशी देखील आहे. या योगामुळे यंदा दानाचे नियम बदलले आहेत. 14 जानेवारी 2026 बुधवार यावर्षीची संक्रांत आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. बघा, आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे ते बघू. तर 14 जानेवारीच्या दिवशी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर मंडळी, यावर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं, तर हीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मंडळी, अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं, उपवास कोणाचा करायचा, दान कशाचं करायचं, पूजाविधी कशी करायची. षटतिला एकादशी, षट म्हणजे 6 व तिला म्हणजे तीळ असल्यामुळे आपण 6 प्रकारच्या तिळाचे दान हे कशा प्रकारे करू शकतो, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मंडळी, संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो. त्या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आणि आता एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजे भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे. तर या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्राचं श्रवण सुद्धा करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्यामुळे जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. आता मंडळी, संक्रांत व एकादश हे एकाच दिवशी आल्यावर त्याचे नियम काय आहेत? तर जेव्हा 2 महान तिथी एकत्र येतात तेव्हा वास्तुशास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहेत. आता हा उपवास कसा करायचा आहे? तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकता. निर्जळ उपवास करू शकत असाल तर तो उत्तमच, सर्वोत्तमच आहे. पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे टाळावेत. साबुदाणा, फळे, दूध, ताक हे मात्र चालतील. दिवसभर रामकृष्ण नामाचा जप तुम्ही करावा किंवा पांडुरंग विठ्ठलाचा जप, हरिपाठ म्हणावे. आता पूजाविधी कशी करायची ते बघूया. आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. देवाची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे. नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे. तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे. पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम, जप, अभंग, कीर्तन म्हणायचे आहेत. आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात. मग आता एकादशी आली तर काय करावं? तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात. तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता. तर 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे.
त्यामुळे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा, तर या दिवशी आपल्याला तिळाचे 6 प्रकारचे दानसुद्धा करता येणार आहे. ते पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर आता 14 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे? मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी असते तशीच करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच करायची आहे. आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखंच एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण खाऊ शकता. त्यात कुठलीही अडचण नाही. पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील. 7 पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील. आता दान काय करायचं, तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं. दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यात तीळ घ्यायचे आहे, गूळ घ्यायचे आहे, उबदार कपडे आहेत, त्यात ब्लँकेट आहेत, चादरी आहेत, चांगले कपडे आहेत, फाटके कपडे द्यायचे नाहीत, चांगले कपडे द्यायचे. त्यात तांदूळ घ्यायचे आहे, अन्नदान करायचं आहे, गोदान करायचं आहे. आणि दान करताना आपल्या मनात एकच भावना ठेवावी की हे देवा माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर तो आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळवतं. मग या दिवशी काय करू नये, तर मांसाहार करू नये, मद्यसेवन करू नये, भांडण, नकारात्मक गोष्टी बोलणं, खोटं बोलणं, देवाची निंदा करणं, इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायच्या आहेत. आणि विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी तुळशी माताची पाने तोडू नये. या दिवशी भात देखील खाऊ नये हे सर्वांना माहीतच आहे. तसेच तुळशीला देखील या दिवशी पाणी अर्पण करू नये. 2026मध्ये संक्रांत एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही. नामस्मरण, उपवास, दान, भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे. आता ज्यांना उपवास करणं अजिबात शक्य होत नाही त्यांनी संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय काय बनवावे ते बघूयात. आता सगळ्यांना उपवास करणं शक्य होत नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते आपण बघूया. कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि या पदार्थामागचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते आपण बघूयात. पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतू बदलाचा, दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे. बघा, षठतिला एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं. नावातच तिळाचे महत्त्व आहे. त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा. म्हणजे नक्की काय करायचं, तर तिळाने स्नान, तिळाचं उठणं, तिळाचं होम, तिळ तर्पण, तिळाचं दान, तिळाचं भक्षण असं 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्य फल प्राप्त होतं. आता पहिलं जे दान आहे तिळाचं ते म्हणजे तीळ लेपन. तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो, अंघोळ करतो, तर अंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे. म्हणजे अंगाला तिळाची पावडर करून ते उठणं लावायचं आहे व अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्याच्यानंतर जे तिळाचं दान म्हणजे दुसरं दान आहे ते म्हणजे तर्पण. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे. त्यामध्ये पांढरे तीळ, हळदी कुंकू, फूल, अक्षता, थोडंसं गूळ अशा संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तिसरे दान म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पित्राच्या नावाने अर्घ्य देता येतं. पण याला शब्द आहे तीळ तर्पण. त्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजे तीळ होम. तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यांना सुद्धा स्नान आपण तिळाच्या पानाने घालू शकतो. त्याचबरोबर एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ, त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आपल्याला मिक्स करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण 1-2 कापूर वड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा आहे. तर
आपण अशा पद्धतीने तिळाचा होम करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तीळ भक्षण. तीळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान. तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर मोठ्यांनी लहानांना तीळ द्यायचे आहे आणि तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवाल ते आणि लहानांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तीळ जे आहे तिळगुळ जे आहेत ते भक्षण करायचे असतात. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो, जो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य म्हणजेच होम हवन करतात त्याच वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो. तर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारची दानं कोणती करायची असतात त्याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते आवर्जून करा. आधुनिक काळामध्ये दान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. याच दिवसापासून थंडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळातिळाने मोठा व्हायला लागतो. म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो, गोड बोलण्याचा संकल्प करत असतो. तसेच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो. भोगीच्या दिवशी भाजीत असतात वांगी, गाजर, मटार सगळ्या प्रकारच्या पापड्या, बोरं, गाजर, पेरू हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येत असतं. निसर्गाने दिलेलं भरभरून आपल्याला हे अन्न असतं. त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो, वड्या करतो, तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो, तिळाच्या पोळ्या करतो, गुळपोळी करतो. तसेच काही घरांमध्ये तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. हे सगळं पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत. म्हणूनच आपण त्यांचा वापर भरभरून करत असतो आणि तो नक्कीच करावा. संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तीळ, गूळ, बाजरीची भाकरी, भाजी, पुरणपोळी, गूळ, तसेच तिळपोळी, गुळपोळी, शेंगदाणा पोळी. तसेच आपण नैवेद्य दाखवत असतो. हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडी असते, तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता आणि निर्माण होते. म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि या संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे. तरी तो व्हिडिओ आवर्जून पहा. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.